नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्ञानमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा शेतकऱ्याची गोष्ट पाहणार आहोत ज्यानं फक्त योग्य वेळी योग्य पीक घेऊन मोठी कमाई केली नाही, तर बाजाराच्या मोठ्या आव्हानांना तोंड देऊन पुन्हा उभं राहण्याची हिंमत पण दाखवली. जर तुम्हाला शेतीतले असे खरेखुरे अनुभव आणि त्यातून मिळणारं ज्ञान आवडत असेल ना, तर पुढे जाण्याआधी आपल्या शेतकरी ज्ञान चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया हा जबरदस्त प्रवास. तर प्रश्न एकदम साधा आहे. काकडीसारखं एक साधंसं पीक खरंच एका शेतकऱ्याला लाखो रुपये मिळवून देऊ शकतं का? आपल्याला कदाचित हे शक्य वाटणार नाही का? पण मित्रांनो, योग्य नियोजन आणि वेळेचं अचूक गणित साधलं की काय चमत्कार होऊ शकतो, हेच तर आज आपण एका प्रत्यक्ष अनुभवातून पाहणार आहोत. हो, आकडा जरा नीट बघा. 27 रुपये प्रति किलो. तुम्ही बरोबर ऐकलंय. हा तो भाव आहे जो शेतकरी रोहित वर्मा यांना त्यांच्या लवकर लावलेल्या काकडीसाठी मिळाला होता. विचार करा, बाजारात जेव्हा दुसऱ्या कुणाचा माल नव्हता तेव्हा त्यांच्या मालाला अक्षरशः सोन्याचा भाव मिळत होता. ही आहे वेळेवर केलेल्या शेतीची खरी ताकद. पण इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास नेमका होता तरी कसा? तर असं अविश्वसनीय भाव मिळवण्यामागचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य म्हणजे वेळ. शेतीमध्ये तुम्ही पिकाची लागवड कधी करता या एका गोष्टीवर तुमच्या नफ्याचं सगळं गणित अवलंबून असतं. आणि रोहित वर्मा यांनी हेच गणित अगदी अचूकपणे मांडलं. त्यांचं वेळापत्रक बघा, किती साधं पण प्रभावी आहे. जानेवारी महिन्यात त्यांनी नर्सरीमध्ये बिया टाकल्या, फेब्रुवारीत ती तयार रोपं शेतात लावली आणि बरोबर 12 मार्चला त्यांची पहिली तोडणी सुरू झाली. याच अचूक टायमिंगमुळे ते बाजारात इतरांपेक्षा खूप आधी पोहोचू शकले आणि त्याचा त्यांना जबरदस्त फायदा झाला. अर्थात फक्त योग्य वेळ साधून भागत नाही का? त्या वेळेला साथ देण्यासाठी जमिनीची एकदम उत्तम तयारी करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण उत्तम पिकासाठी चांगली जमीन तयार करणं हाच तर खरा पाया असतो. त्यांची शेत तयार करण्याची पद्धत बघा, किती विचारपूर्वक होती. आधी कल्टिवेटर आणि रोटावेटरने खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत केली. मग भरपूर शेणखत टाकून जमिनीचा कस वाढवला. मशीनच्या मदतीने बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर टाकला गेला आणि मग त्यावर रोपांची लागवड केली. प्रत्येक टप्पा अगदी काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध. आणि हो, या लवकर लागवडीचा आणखी एक छुपा पण खूप मोठा फायदा आहे. तो म्हणजे थंडीच्या दिवसात कमी तापमानामुळे पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी होतो. याचा सरळ अर्थ म्हणजे फवारणीचा खर्च वाचतो आणि पीक एकदम निरोगी तजीलदार राहतं. काय जबरदस्त आयडिया आहे ना? चला आता कथेच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जिथे बाजाराचं खरं वास्तव समोर येतं. कारण शेती म्हणजे फक्त पीक घेणं नाही, तर बाजारातल्या दरांच्या अनपेक्षित चढ उतारांना सामोरं जाणं सुद्धा आहे. इथून पुढे तर खरा खेळ सुरू होतो. ज्या काकडीला सुरुवातीला 27 रुपये किलोचा भाव मिळत होता, तीच काकडी काही दिवसात थेट 10 रुपये किलोवर आली. विचार करा, दरात एवढा मोठा फरक पडल्यावर कोणत्याही शेतकऱ्याच्या नियोजनाला आणि मनोधैर्याला किती मोठा धक्का बसू शकतो. आता प्रश्न पडतो की दर इतके का घसरले? याचं उत्तर अगदी सोपं आहे, मागणी आणि पुरवठ्याचं गणित. जसा जसा वेळ पुढे गेला तसा तसा इतर शेतकऱ्यांचा मालही मोठ्या प्रमाणात बाजारात यायला लागला. आवक वाढली की दरांवर दबाव येतोच आणि ते वेगाने खाली येतात. रोहित वर्मा यांचा अंदाज आहे की येत्या काळात जेव्हा बाजारात काकडीची आवक अजून वाढेल तेव्हा हाच दर अगदी 4 ते 5 रुपये किलोपर्यंत खाली येऊ शकतो. हीच ती वेळ असते जेव्हा अनेक शेतकरी निराश होतात. पण इथेच तर खऱ्या नियोजनाची आणि दूरदृष्टीची कसोटी लागते. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. दर कमी झाले म्हणून खचून न जाता एका हुशार आणि अनुभवी शेतकऱ्याप्रमाणे रोहित यांनी आपली पुढची रणनीती आधीच तयार ठेवली आहे. कारण खरं आव्हान हेच असतं की संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं. हे शब्द स्वतः रोहित वर्मा यांचे आहेत. ते म्हणतात की हे पीक संपल्यावर ते थांबणार नाहीत, तर त्याच तयार बेडवर पुन्हा एकदा काकडी लावणार आहेत. याला म्हणतात धोरणात्मक नियोजन, भविष्याचा वेध घेणारी खरी दूरदृष्टी. त्यांची पुढची रणनीती अगदी स्पष्ट आणि जबरदस्त आहे. एप्रिलच्या शेवटी ते दुसरी लागवड करतील. यामुळे शेत तयार करण्याचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार. आणि मग मे महिन्याच्या अखेरीस जेव्हा कडक उन्हाळ्यामुळे बाजारात मालाची आवक आपोआपच कमी होते, तेव्हा त्यांचा माल विक्रीसाठी तयार असेल. जास्त तापमानामुळे दरांमध्ये पुन्हा तेजी येण्याची त्यांना पूर्ण अपेक्षा आहे. या रणनीतीचा संभाव्य आर्थिक फायदा बघा किती मोठा आहे. जिथे पहिल्या पिकातून शेवटी फक्त 4 ते 5 रुपये मिळण्याची शक्यता होती, तिथे आता दुसऱ्या पिकासाठी त्यांना 15 ते 16 रुपये प्रति किलो दर मिळण्याची अपेक्षा आहे. हेच ते नियोजन आहे जे संभाव्य तोट्याला पुन्हा नफ्यात बदलण्याची ताकद ठेवतं. तर या संपूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो? मित्रांनो, शेतीतील खरं यश हे फक्त एका पिकाच्या भरघोस उत्पादनावर किंवा सुरुवातीला मिळालेल्या चांगल्या दरावर अवलंबून नसतं.
ते असतं संपूर्ण हंगामासाठी केलेल्या धोरणात्मक नियोजनावर आणि बाजाराच्या प्रत्येक चढ उतारासाठी तयार राहण्यावर. पुढच्या संधीचा सतत विचार करणं हेच यशस्वी शेतकऱ्याचं खरं लक्षण आहे. आशा आहे की रोहित वर्मा यांच्या या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं असेल. शेतीमधल्या अशाच नवनवीन पद्धती, यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा आणि बाजाराचं विश्लेषण पाहण्यासाठी शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन माहितीसह. धन्यवाद.